सुदर्शन है, हम दुनिया के सबसे सच्चे अच्छे हम हिंदुस्तान है अशा ह्या भारताच्या यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील। आज संपूर्ण देशात अत्यंत आनंदाने साजरा होत आहे। या शुभ प्रसंगी ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। सोलापूरचा स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता। ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेला एकमेव शहर सोलापूर होता। भारताच्या स्वातंत्र्यतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज, आपला देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे। त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे। हर घर तिरंगे मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे। ही मोहीम संपूर्ण देशासह सोलापूर जिल्ह्यातही अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे। प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, संस्कृती व पर्यटन या क्षेत्रात चौफेर प्रगती करत आहे। सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्व प्रकारचे सहकार्य करत असून प्रशासन ही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवत आहे। देशाच्या आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप साजरा करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनाच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। त्यानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार होत आहे। त्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज चेन्नई सुरत प्रकल्पांतर्गत मागील वर्षभरात 336 कोटी मोबदला वाटप करून 739 हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे। सोलापूर शहरासाठी प्रस्तावित इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र प्रशिक्षक नोडल अधिकारी म्हणून त्यांनी यशस्वीरित्या कारकीर्द पार पडलेली आहे। अशा देशमुख साहेबांचा सत्कार माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते होत आहे, त्यांचे अभिनंदन। त्यानंतर श्रीमती जयश्री पंचे, त्यानंतर श्री लक्ष्मीकांत आयगोळे अवलकार स्थापना जिल्हा स्तरावर आल्यापासून सर्व कामकाज व्यवस्थितरित्या पार पडले। त्यानंतर अविनाश स्वामी महसूल सहाय्यक बाबत उल्लेखनीय कामाच केले। त्यानंतर श्री गणेश जगताप शिपाई महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी सर्व कामे तत्परतेने केली, त्याकरता त्यांचेही गोविंद कोळेकर पोलीस निरीक्षक सन 2023 करता प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकाचे पदक प्राप्त झाले आहे। त्यानंतर मिलिटरी सर्व्हिस याकरता त्यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झालेलं आहे। त्यानंतर नानासाहेब बाळू सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये नेमणूक। त्यानंतर श्री दत्तात्रय दीपक लिंब दिगंबर लोणकर राखीव पोलीस निरीक्षक 2023 मध्ये प्रशंसनीय सेवा। त्यानंतर शिवमूर्ती विश्वनाथ कुंभार, नंतर पोलीस आयुक्त मॅडम सोलापूर महानगरपालिका यांच्या हस्ते पुढील सत्कार करण्यात येत आहेत। शिवमूर्ती विश्वनाथ कुंभार पोलीस हवालदार 2023 करता प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकाचे पदक प्राप्त झाले, त्यांचा सत्कार होत आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या हस्ते पुढील सत्कार देण्यात येत आहेत। नानासाहेब बाळू सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये नेमणूक असताना हिंसक व बेकायदेशीर कारवायांना त्यांनी परिणामकारकरित्या आळा घातला। त्यानंतर नागेश आप्पासाहेब येनपे
पोलीस उपनिरीक्षक यांनी उत्कृष्ट सेवेबद्दल माननीय CP साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचं अभिनंदन व त्यांना शुभेच्छा. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. चहापाण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया त्यांनी चहापाण्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. आणि परत कधी पळावं लागेल तुमचं काहीतरी पडलं बघा. वकिलांचे कार्ड पाडू नका. हा 78वा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी उपस्थित सर्व अधिकारी, ध्वज संचालन पथक, स्वातंत्र्य सैनिक व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी